सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात डॅशिंग खासदार अमोल कोल्हे यांची जंगी सभा। 242 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा कोटे यांच्या प्रचारार्थ डॅशिंग खासदार अमोल कोल्हे यांनी पंजाब तालीम परिसरात सभा गाजवली। कोल्हेंनी पलटवार करत भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्यांना आपल्या भाषणातून धुतले। अनेक वेळा रोजगाराचा विषय येतो त्यावेळी तो विषय गुजरातला पळवला जातो का बरं, असं जाब भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून विचारले। येणारी ही निवडणूक आदरणीय शरदचंद्र पवार यांची आहे। सोलापूरकरांना असं आवाहन उभं केलंय व पंजाब तालीम मित्र परिवाराचं कौतुक करताना सांगितलंय की आपली कॉर्नर सभा अशी आहे तर सभा कशी राहील। यावेळी पंजाब तालीमेतील युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। हे 100% महाविकास आघाडीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची रेघ आहे। महाराष्ट्राचा माहोल जर तुम्ही म्हणाल तर महाराष्ट्राचा माहोल आज आहे की महाराष्ट्रात आता फुलत नाही कमळ, बंद पडणार घड्याळ आणि किती बी ताण येत नसतोय बाण। हे महाराष्ट्राचा आजचा खरा माहोल आहे। कारण गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहे महायुतीचं सरकार असेल, युवकांच्या बेरोजगारीच्या विषयी ढिम्म राहणारं सरकार असेल, माता भगिनींच्या सुरक्षेच्या वेळी ढिम्म राहणारं सरकार असेल, हे महायुतीचं सरकार आता हद्दपार करण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतला आहे। महाराष्ट्र एक वेळ चुकीला माफी करतो पण महाराष्ट्र गद्दारीला क्षमा करत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रानं हे ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीत हे महायुतीचं सरकार हद्दपार करायचं। भाजपकडून बटेंगे तो कटेंगे असा एक नारा दिला जात आहे, त्याला कसं बघताय, कसं उत्तर द्याल? मला वाटतं त्यांना घरचा आहेर हा अर्धे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेला आहे आणि या पद्धतीनं महाविकास आघाडीचं जे एक फार महत्त्वाची पंचसूत्री जी आहे जातनिहाय जनगणना, ही जातनिहाय जनगणना हे अनेक समाजांचं जे म्हणणं आहे, त्यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत आणि आरक्षणाची मर्यादा 50% वर नेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि बटेंगे तो कटेंगे हे दोन अर्थानं भारतीय जनता पक्ष जे वापरतोय, मला वाटतं या पद्धतीनं जर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा वापरून बटेंगे तो कटेंगे म्हणत असतील आणि माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन एक है तो सेफ है म्हणत असतील तर माननीय पंतप्रधानांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सेफ नाही आहोत, म्हणून आता पंतप्रधानांना पुन्हा येऊन सांगावं लागतं ना एक है तो सेफ है। शेवटचा प्रश्न असा आहे की शेवटचा प्रश्न आमचा असा आहे की महाविकास आघाडीमधील 2 बड्या नेत्यांमध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि आपला हे बॅग निवडणूक आयोगाकडून तपासलं जातं, यावर आपली काय प्रतिक्रिया? मी थोडी करेक्शन करतो, 2 बडे नेते, एक मोठे नेते आणि एक साधा कार्यकर्ता। पण आमच्या बॅगेत सापडणार काय त्यांना? आमच्या बॅगेत त्यांना निष्ठा सापडेल, आमच्या बॅगेत त्यांना विश्वास सापडेल, परंतु निवडणूक आयोगाच्या या कारवाईविषयी कोणतंही दुमत नाही। पण म्हणणं एवढंच आहे की अशाच पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याही बॅग चेक होताना जर आम्हाला दिसल्या तर आम्हालाही आनंद वाटेल, कुठेतरी आम्हालाही वाटेल 50 खोके एकदम ओके या घोषणेमध्ये काही फार तथ्य आहे की नाही हे आमच्याही समोर येईल। आणि याच पद्धतीनं आता मी सोलापूर उत्तरमध्ये होतो आणि सोलापूर उत्तरमध्ये ही गोष्ट स्पष्टपणे समोर येते की 20 वर्षांची निष्क्रियता
आता जनता झुगारून देणार आणि महेश अण्णा कोठे यांना